तरुण तुलसी माला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि. थोडा इफेक्ट. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भावाचे सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवांची. जोडून या कर चरणी ठेविला माता. मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून लागलो हरीचे ध्यानी. पोटा येता हरले पाप. हा बंद आहे का? तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मेची आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. स्वर्गीय शरद गंगाराम गोहेर यांच्या 5व्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबवासियांकडून चिंतनीय सेवा श्री क्षेत्र पाटणोली संस्थानाला आपण प्रदान केली. सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ देहुनिवासी अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद पांडुरंग परमात्मा जड जीवाला मिळावा कळावा याच्या करता अट्टहास करणारे संत तुकोबाया. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही जन्माला येतो कशा करता? जन्माला आल्यानंतर दुःख भोगण्याकरता, चिंता आपण वाहण्याकरता जन्माला येतो. जन्माला आल्यापासून चिंता आहे, मरेपर्यंत झोपले का? चिंता चिंता सुटली नाही. मग आपल्या जन्माला कारण काय? आपल्याला जन्माला कारण दुःखासी कारण जन्म घ्यावा. आपल्या जन्माला कारण दुःखच आहे. आणि संतांच्या जन्माला कारण काय आहे? उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन
काय कारण आहे? उद्धराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. संतांना अवतार आहे, आपल्याला जन्म आहे. कारण आहे स्वयेच्छा प्रारब्ध आणि अनेच्छा प्रारब्ध. संत स्वयेच्छा प्रारब्धाने येतात आणि आपल्याला अनेच्छा प्रारब्ध. आपल्या मनात नसलं तरी आपल्याला दुःख भोगायला जन्माला यावंच लागतंय. संत स्वयेच्छा प्रारब्धात आहे. ज्या वेळेला नामदेवराय वैकुंठात होते त्यावेळेला भगवान पंढरीनाथांनी सांगितलं, नामदेवा आता तुम्ही काय करा, कनकाईच्या उदराला जन्माला जा आणि तुकाराम महाराज म्हणून अवतार धारण करून जग उद्धारा आणि राहिलेलं भगवत कार्य पूर्ण करा. त्यावेळेला सांगितलं, देवा पण मी ज्या वेळेला निरोप पाठवीन त्यावेळेला तुला विमान घेऊन यावं लागेल. स्वयेच्छा प्रारब्ध. संत स्वयेच्छा प्रारब्धाने जगतात. आता ऐका, नाथांना स्वतंत्र वाटलं त्या दिवशी जलसमाधी घ्यावी, ज्ञानोबरांना स्वतंत्र वाटलं समाधी घ्यावी. याच्याकरता आपण स्वयेच्छा प्रारब्धात नाही, आपण परेच्छा प्रारब्धात आहे. आपलं सुख आपल्या हातात आहे. कामवाले असेल त्यांना वाटत पगार वाढवायचे, पण पगार वाढेल कोणाच्या हातातून? साहेबाच्या हातातून. बरोबर की नाही? बरोबर आहे. आपल्याला वाटतं घरामध्ये घरातलं वातावरण शांत व्हावं, पण ते कोणाच्या हातात आहे? बायकोच्या. बरोबर. इकडचं नाही, आमच्याकडचं सांगतो. इकडच्या लय चांगल्या बायका बाबा नवऱ्याची आवडी सेवा करताना नवऱ्याच्या पुढे बोलत नाही, विठ्ठल विठ्ठल. घरात सुख मिळावं हे एवढं जर काय सांगणं असेल, पण ते आपल्या हातात आहे का? नाही, घरातल्या वातावरणाच्या. आपण अनेच्छा आपल्या हातात नाही, परीक्षा प्रारब्धात आहे. मग आम्हाला जे जीवन मिळालं त्या जीवनामध्ये आम्हाला कल्याणाचा मार्ग जर कोणी शिकवला असेल तर संतांनी आम्हाला तो मोक्षाचा कल्याणाचा मार्ग दिला. आणि त्या संतांच्या मार्गाला गेल्यानंतर तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. गुंता पडत नाही. आम्ही तर गुंतागुंतीमध्ये अडकलोय. मला सांगा, कधी कधी आपल्या मनासारखं होतं, कधी आपल्या मनासारखं होत नाही. कधी मुलगा चांगला तर कधी सासू चांगली नाही, कधी सासू चांगली तर कधी सून चांगली नाही, कधी सून सासू चांगले तर भावकीतले लोक चांगले नाही, कधी भावकीतले चांगले कधी गावकीचे चांगले नाही. कळलं ना तुम्हाला काय? याचा अर्थ या जगामध्ये कधीच आपल्या मनासारखं काही होत नाही. मग आमच्या मनासारखं कधी होईल? आयुष्य गेलं तरी आमच्या मनासारखं होत नाही. कारण तुम्ही आणि मी मृत्यूलोकात जन्माला आलेलो आहोत. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ही ऐकिजेल गमनाचे श्रवणी, कैशी सुखनी तर अंतरुणी इंगळाच्या. मृत्यूलोकात सुखाची कहाणी किंवा सुख मिळालं, माणूस सुखी झाला असं ऐकलंय का कोणी? नाही महाराज. एक माणूस मला भेटला आणि म्हटलं, महाराज भरपूर मोठा बंगला बांधला त्यांनी, हो फार सुखी झाला. म्हणून ते बंगल्यावाल्याला मी विचारलं, तुम्ही सुखी झाले का? नाही म्हटले, महाराज छोटे घर होतं तेच बरं होतं, एवढा मोठा बंगला पुसता पुसता बाकीची बायकोची हवा निघून जाते म्हटले. मला सांगा, आता सुख मिळालं का? घर छोटं होतं तेव्हा समाधान, घर मोठं झालं, लोकांना घरात सुख वाटलं, पण घरातल्या लोकांना विचारा अजिबात नाही. एकाकडे गाडी नव्हती, त्यांनी गाडी घेतली. लोक म्हणाले आज सुखी झाला. म्हणून मी त्याला जाऊन विचारलं, का रे तू सुखी झालास का? तो म्हणाला, सुखी झालो नाही महाराज, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेन्शन येतं. म्हणजे कसलं? हप्ता, गाडीचा हप्ता. याचा अर्थ गाडी हे लोकांना सुख वाटलं, पण ज्याच्या जीवनात जो जगतोय त्यालाच माहिती आहे ही चिंता किती आहे आणि आपल्या जीवनात टेन्शन किती आहे. याचा अर्थ ज्याचं त्याला चिंता माहिती आहे. म्हणून चिंता आपल्याकडून कधी संपली नाही आणि संपणार सुद्धा नाही. मग चिंता निवृत्ती होण्याकरता काहीतरी उपाय असेल. आजार आला की त्याला औषध आहेच की नाही? बोला ना, पर्याय आहेच की नाही? मग ऐका, आजार आला की त्याला काहीतरी औषध आहे. प्रत्येक अडचण आली त्याला काहीतरी पर्याय आहे. मग तसं आमच्या जन्म मरणाचं दुःख निवारण करायला, आमची चिंता हरण करायला पर्याय आहे का? पर्याय आहे. तो कोणता? चिंतनाचा. काय पर्याय आहे? चिंतनाचा. चिंता निवृत्ती करता चिंतन अत्यावश्यक आहे. मग हे संत मायबाप काय करतात? अवताराला येतात आणि जड जीवाचा उद्धार करण्याकरता मार्ग दाखवतात. कधी प्रेमाने बोलतात,
साच आणि मावाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि कधी कधी कठीण भाषेत बोलतात समजण्याकरता. कोणतं? आता उघडी डोळे जरी का अद्याप न कळे, मातेची खोळे दगड आला पोटाशी. अरे शतमूर्खा, आपल्याला जर परमार्थ कळाला नाही, आपल्याला जीवनात परोपकार कळाला नाही, स्वार्थ हेतूने जर जगलो तर जीवन व्यर्थ जातं. म्हणून असं व्यर्थ न जाता जीवन सार्थकतेला जावं याकरता संतांचा अवतार आहे. आणि त्या संत परंपरेमध्ये जगद्गुरु तुकोबराया बाप कसा असावा हे अभंगामध्ये स्पष्ट करतात. विठ्ठल मला सांगा, सुखी कोण? एवढ्या मंडपामध्ये आपण आज बसलोय सगळी मंडळी, आज 100-200 लोक आपण बसलोय मंडपामध्ये. कोण सुखी आहे सांगा? माझ्या सगळं बोटवर करा, अख्खं पाकिट देईल. कोणी सुखी नाही. का सुखी नाही? राजाला झोप लागत नव्हती राजाला, आणि झोप नव्हती राजाला लागत. आणि त्या राजाने आपल्या गुरुंना विचारलं, गुरुजी मला आता चांगले सुखाची झोप लागण्याकरता काहीतरी मला पर्याय सांगा. संत सुखाने झोपले, जीव सुखाने झोपत नाही. तुम्ही म्हणा संत कधी झोपले, त्याचं प्रमाण घ्या. सुखे मी निज रोगा, शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आईते. संत सुखाने झोपले, आपल्याला सुखाने झोप लागत नाही. शेजाऱ्याने जर काही जाऊ द्या, शेजारीने गंटन जरी बनवली तरी शेजारच्या बाईला झोप लागत नाही. विठ्ठल मग याचा अर्थ आम्हाला सुख नाही. आणि मग त्या राजाला झोप लागत नव्हती. त्या राजाने विचारलं कोणाला? गुरुजींना. गुरुजी मला झोप लागण्यासाठी उपाय सांगा. म्हणजे राजा, तुला झोप लागण्यासाठी सोपा उपाय काय? काय? सुखी माणसाचा सदरा तो घालायचा. जो सुखी आहे त्याचे कपडे 1 दिवसासाठी मागून घ्यायचे आणि घालायचे. राजा म्हणाला, एवढं जर सोपं असेल तर मी एवढे दिवस कशाला धापड करत होतो? राजांनी दवंडी पेटवली. आपल्या सैनिकांना सांगितलं, जो सुखी आहे त्याचा सदरा मला घेऊन या. आणि मग राजाचे सैनिक एका घरात गेले. एक म्हातारा हॉटेलवर बसला होता आणि शिटी वाजवत बसला होता. शिटी वाजवत बसलेल्या म्हाताऱ्याला पाहिलं. त्या सैनिकाने म्हटलं, हा सुखी आहे. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही सुखी आहेत ना? हो म्हटले. मग राजाला तुमचा सदरा पाहिजे. तुमचा सदरा राजाने घातला की राजा सुखी होईल, तुम्हाला अमाप धन देईल. तो म्हणाला, बेटा मी सुखी आहे, पण माझ्या पोऱ्याचं लग्न झाल्यावर. आता खरा सांगा, ज्यांच्या पोरांची लग्न झाली ते आई बाप सुखी आहेत का? विठ्ठल मग ते पुढच्या घरात गेले. पुढच्या घरात गेल्यानंतर एक म्हातारी, आमच्याकडे डोकरी बोलतात, तिकडे काय बोलतात? पनवेलला इकडे आहे ना बाबा डोकरी शब्द. हा, आपली भाषा सोडत नाही. पक्या सुशिक्षित व्हा, अगदी गाळातल्या गाळात बोळा, पण आपली भाषा नाही सोडायची. विठ्ठल काय काय उभे शायनिंग मारायला पक्की शुद्ध बोलतात. काय काय बाया पक्की, त्यांना वाटतं जशी की अमेरिकन गप गावठी. आपल्या लोकांमध्ये गेलं, आपल्या लोकांची हा, तुम्ही ऑफिसला जा, एखाद्या लेक्चर्सला जा, एखाद्या, आता मला कॉलेजला जर लेक्चर देताना बघितलं ना, मी ज्या कॉलेजला शिकवतो, मी अगदी फ्लुएंट बोलतो, मराठी फ्लुएंट बोलतो, इंग्रजी बोलतो, पण आपल्या लोकांना आपला तडाखा नाही सोडत. दुसऱ्या म्हातारीच्या घरी गेले. म्हातारी अंगणामध्ये अशी चालत होती. यांना म्हटलं, म्हातारी सुखी आहे? म्हातारी सांगितलं, म्हातारी तू सुखी आहेस का? ती म्हटली, मी सुखी आहे, पण सून चांगली वागल्यावर. विठ्ठल असं करता करता अख्खं गाव शोधलं, पण कोणी सुखी मिळालं नाही. गावाच्या बाहेर एका झाडाखाली एक व्यक्ती फक्त एक पॅन्ट घातलेला आणि भिकारी आणि असा मस्तपैकी हात मागे ठेवून झोपला होता झाडाखाली आणि मस्तपैकी गाणं गुणगुणत होता. त्यांनी सांगितलं, का रे एवढा रिलॅक्स मध्ये गाणं गुणगुणतोस, तू सुखी आहेस का? हो म्हटले, मी सुखी आहे. मग तुझा सदरा दे. मला सदराच नाही माझ्याकडे. मग तुझा सदरा घातल्यानंतर राजा सुखी होईल. राजाला झोप लागेल. त्याला उतारता उचलला, राजा समोर नेला आणि राजाला सांगितलं, राजा हा सुखी आहे, पण याच्याकडे सदरा नाही. त्यांनी सांगितलं, तू कसा काय सुखी आहे? त्यांनी एकच उत्तर दिलं, राजा मला उद्याची चिंता नाही आहे. तो दिवस मी देवाच्या नामस्मरणात घालवतो. उद्याचं कोणी बघितलंय?
एकीने आमच्या भागात केली गंठन 40 तोल्याची. बोली भावाच्या लग्नाला घालील, भावाच्या लग्नाला घालील बोली आणि चोराई चोरून गेली. उद्याचा भरोसा आहे? बोला ना, ऐका. हा भरोसा काय नाही. कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरोसा. उद्या परवा यरवा काय अजिबात नाही. माझ्या पोरांकरता जमून ठेवून या भानगडीतच पडून आलो. पूर्वी होतं, आता भरोसा. आता भरोसा आहे का? झोपल्या का? आता कोणाचा भरोसा? या देहाचा भरोसा पुत्रानं मानिले ऐसा. कधी कोणाला जावं लागेल सांगता येत नाही. भगवान रामचंद्र प्रभूला काळ सांगायला आला. काळाने सांगितलं, भगवान आता तुमचं या भूतलावरचं कार्य संपलं. आता हातात दर्भ घ्या आणि शरयू नदीमध्ये तुम्ही काय करा, प्रवेश करा आणि तुमचा हा लिंग देह हा काय करा, हा नदीत समर्पित करा आणि चैतन्य स्वरूपाने पुन्हा वैकुंठात जा. का तर कृष्ण अवताराची आपल्याला तयारी करायची आहे. देवाला देह ठेवावा लागला, पण आपण तर माणूस आहोत, आपल्याला देह ठेवावाच लागणार आहे. जरी ठेवला नाही तरी देह जाईल जाईल, देह जाईल जाईल. दुःखाने का सुखाने? सुखाने झालं, रिलॅक्स मध्ये गेलं पाहिजे. आता ऐका, जाणं आठवण आहे. इथं कोण अमर आहे का? एका गावात मी बोललो, या गावातला प्रत्येक जण जाणार आहे. आणि एक बाई हसायला लागली, बघे हसायला लागली. बघे हसायला लागल्यानंतर तिला विचारलं, बाई तू तर हसते, ती म्हणजे मी या गावातली नाही, तू कुठल्या पण गावातली असते. एक दिवशी आपल्याला जायचं आहे. मग आमचं जाणं आठवण आहे. मग जात असताना आमच्या प्रवासामध्ये अनंत अडचणी आहेत. कोणत्या अडचणी आहेत? संस्कृती भोवरा, संस्कृती भोवरा, संस्कृती भोवरा, संस्कृती भोवरा. फिर तसे घर घरा, 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 फिर तसे. संस्कृतीचा भोवरा फिरतोय आणि प्रत्येकाला तो भोवरा आपल्या विळक्यामध्ये आणतोय. मग आमच्या जीवनामध्ये या संस्कृत भोवऱ्यामध्ये अडकलं की आम्हाला पहिलं तीराला असणाऱ्या मोक्षाच्या दात्याकडे जाता येत नाही. मग आम्ही तिथंच फिरतो. कसं फिरतो? पुनरपी जननम पुनरपी मरणम. त्या संस्कृती भोवऱ्यामध्ये अडकला जीव. मला सांगा, आपल्याला दुःख काय येतं? दुःखाचं मूळ काय? आशा. दुःखाचं मूळ काय? आशा. माझ्या सुनेने माझी सेवा केली पाहिजे, आपल्याला काय आहे? आशा. माझ्या मुलांनी पगार माझ्याकडे आणून दिला पाहिजे, आपल्याला काय आहे? आशा. बरोबर आहे. काय आपल्याला? शुभमनी मला रोज फोन केला पाहिजे, काय आहे? आशा. पण करतच नाही. विठ्ठल आशा ठेवल्यानंतर ती पूर्ण नाही झाली की काय होतं? पदरात दुःख पडलं. असं आहे. लय अवघड आहे हे जग. कसं आहे ओळखता आलं नाही. जग कसं आहे ओळखता आलं? झोपले का? जग ओळखता आलं? बोला, ओळखता आलं. मग आपण जग ओळखायच्या भानगडीत पडायचं का आपल्याला स्वतःला ओळखायच्या भानगडीत पडायचं? स्वतःला. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आड राना जाऊ झनी, झनी जाल कोठे बुडवाल हित,
विचारी मनात आपुलिया. आपल्या मनाला विचारायचं माझं हित कशात आहे, आपल्या मनाला विचारायचं माझा मार्ग कोणत्या प्रकारे चाललेला आहे. या गोष्टीचा विचार करण्याकरता मनुष्य जन्म मिळाला, पुन्हा मिळणार नाही. मग अशा मनुष्य देहात आल्यानंतर आपण मातृऋण, पितृऋण, काय ऋण घेऊन येतो? आईचं ऋण आणि वडिलांचं ऋण घेऊन येतो. मग आईचं आणि वडिलांचं ऋण फेडण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? आई वडिलांचं ऋण फेडण्याकरता आपल्या विश्वामध्ये, भारतवर्षामध्ये श्रावण नावाचा बाळ, त्याच्या लक्षात आलं आई वडिलांचं ऋण फेडलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केली? कावड केली. कोणाची? कावड बनवली. आणि त्याच्यात कोणाला बसवलं? एका बाजूला बायकोला आणि एका बाजूला सासूला. बरोबर का? आणि आई वडील जवळचे नाही, पण सासू सासरे जवळचे असतात. विठाला इकडचं सांगत नाही मी, कुठलं सांगतोय? आमच्या भागात इकडचं जाम भारी. आता ऐका. मग आई वडिलांना बसवलं आणि मातृपितृ ऋण फेडण्याकरता कुठे निघाला? काशी करता निघाला. ऐका, वडिलांच्या शब्दाकरता राम प्रभू कुठे निघाले? वनवासाला. कळते ना? कोणाच्या शब्दाकरता? पितृवचना लागे रामे वनवास केला. आणि मग वडिलांच्या शब्दाकरता भगवान परमात्मा कुठे निघाले? वनवासाला. प्रारब्ध प्रत्येकाला भोगावं लागतं. ज्यावेळेला कंसाला मारला, कोणाला मारला? झोपले का काय? सांगा ना, कोणाला मारला? कंसाला मारला. कंसाला मारल्यानंतर वसुदेव देवकीला सोडवला आणि वसुदेव देवकीला सोडवल्यानंतर देवकी रागवली कृष्णावर. 14 वर्ष कशाला लावले रे कन्हैया? जन्माला आला तेव्हा 8 वर्षाचा आला होतास, सगळ्यांना झोपवलं होतंस. त्याच वेळेला जायचं, मामाला ठार मारायचं. त्याच वेळेला मामाला काय ठेवायचा नाही, मामाला ठार मारायचा. आणि तू 14 वर्ष, आई तुला तुझं प्रारब्ध भोगावं लागणार. कारण की मागच्या जन्मात 14 वर्ष मला वनवासात तुझ्या शब्दामुळे जावं लागलं होतं. आणि मग त्या देवकीला कळालं नाही माझ्यामुळे. अगं आई, मागच्या जन्मात तू कैकई होतीस आणि तुझ्या शब्दामुळे मला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आणि ते तुझ्या चुकीमुळे 14 वर्ष मला दुःख भोगायला लागलं. तेच व्याजासकट तुला सुद्धा 14 वर्ष कारागृहात. विठ्ठल प्रत्येकाला भोगावं लागत. मग आमच्या जीवनामध्ये मग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया म्हणतात, असा बाप व्हावा कसा की ज्याचा वंश मुक्तीला जावा. आता वंश मुक्ती करता ज्ञान पाहिजे. त्या वंश मुक्ती करता कर्म चांगले पाहिजेत. कर्म चांगले होण्याकरता ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान प्राप्ती करता आपल्याला चांगले संत, चांगले श्रीगुरु, चांगला महात्मा, चांगला मित्र, चांगले नातेवाईक, कोणतरी सद्विचाराचा व्यक्ती भेटला, बोला ना, भेटला पाहिजे. आता ऐका, वाल्या कोली पापी का पुण्यवान? पापी शब्द आहे. वाड्या कोली महा हत्यारी, नामे तारीला निर्धारी. काय प्रमाण आहे? वाड्या कोली महा हत्यारी पण नामे तारीला निर्धारी. त्याचं जीवन बघितलं तर पापी का पुण्यवान? पापी जीवन आहे, माणसं मारलेली आहेत ठार. आणि पापी जीवन जरी असलं तरी नारद महर्षी भेटल्यानंतर त्यांचं जीवन पापी राहिलं का पुण्यवान झालं? बोला, काय झालं? पुण्यवान झालं का? कारण समागम घडला. कोणता? घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली, देवावर प्रेम नारद महर्षींचं. आणि असे नारद महर्षी वाल्याला मिळाले. परिणाम काय झाला? कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी,
वाढली गहन केले रामायण रामा आधी. रामाच्या आधी लिहून ठेवलं रामायण. आणि जेव्हा लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलं तेव्हा इंद्रजिताची पत्नी लक्ष्मणाला बोलायला लागली, जगातली मी अभागी अशी मुलगी आहे की जिच्या बापानेच जिच्या जावयाला ठार मारला. कसं काय? लक्ष्मण विचारलं, तू माझी मुलगी कशी? म्हटले, तुम्ही डोळे झाका, तुम्ही कोण आहात? शेष आहे, शेषाचा अवतार लक्ष्मण आहे. आणि मी कोणाची मुलगी आहे? शेषाची. अरे बापरे, म्हटले माझ्याकडे मोठा दोष घडला. आणि लक्ष्मण रामाकडे गेले, सांगितलं, देवा माझ्या जावयाचा माझ्या हातूनच काय झालं, वध झालाय. आता काय करा, माझ्या जावयाला जिवंत करा. म्हटले, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दावीन नामा म्हणे. वाल्मिकांनी असं लिहिलं नाही. म्हणजे एकेकाळी पापी असणारा वाल्या दुसऱ्या काळी पवित्र होतो, पुण्यवान होतो, देवाला आचार धर्म करायला भाग पडतो. तसं तुम्ही आम्ही गतजन्मी काय पुण्य केले, गतजन्मी काय पाप केले आम्हाला माहिती नाही. म्हणजे गावात एखाद्याचा लग्न ठरत असताना खोटी चौकशी सांगून मोडला तरी पाप असतं. विठ्ठल इकडची नाही, पिंपळगडची माणसं अशी लग्न मोडत नाहीत. लय चांगले सांगतात, लय चांगले सांगतात. वाईट कोणाबद्दल चौकशी लय अवघड चाललाय. अहो, चांगल्या माणसांची पोरांची वाईट चौकशी सांगतात आणि जो बेवडा आहे त्याला पोरी भेटतात. विठ्ठल म्हणजे बुवा आहे त्याच्याबद्दल चांगलं नाही सांगत, आणि जो रोज पार्टी करतो त्याच्याबद्दल वा पोरे एक नंबर. विठ्ठल असो, ज्याचं त्याचं कर्म. आता ऐका ना, देवाच्या आईला भोगावं लागलं, रामाला भोगावं लागलं, कृष्णाला भोगावं लागलं. आपण तर रामकृष्ण नाही, आपल्याला तर जाम भोगावं लागणार आहे. पण आम्हाला अजून माहिती, लावालाव्या करतात ना ज्या बाया लावालाव्या, त्या पुढच्या जन्मी शरडीन होतात. विठ्ठल पण इकडच्या कोणच, आपल्या पिंपळगडच्या कोणच लावालाव्या लय चांगल्या. बाबा बाबा साक्षात देवाचे अवतार. आता मला घरी जायचं म्हणून चांगलं बोलायला लागतं. विठ्ठल कीर्तन ऐकताना काहीतरी बदल घडला पाहिजे. वृषाली ताई ना, काही नाव पैशाचं विशाखाताई कुठून तरी आमचं नातं आहे, कुठं मलाच नाही माहिती. आता कुठून मला फोन येत होते, महाराज तुम्हाला तिथं जायचंय, महाराज तुम्हाला. आता काय तिकडून नाती तिकडून नाती आहे, तुम्हाला लक्षातच येत ना. मी डोकरं झालो आता, लगेच मला सुधर नाही बोलणार काय. ऐका, पण ताई रोज फोन करत होती, दादा तुम्हाला यायचे असं तसं. म्हणून आज पहिल्यांदा लाईफमध्ये 25 वर्ष झाली मी कीर्तन करतोय आणि 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला. पहिल्यांदा जोड्याने आलोय. विठ्ठल पहिल्यांदा 15 वर्ष झाली लग्नाला. पण कुठंच नाही, सासरवाडी सुद्धा कीर्तनाला मी जोड्याने जात नाही, एकटाच जाऊन देतो. आज पहिल्यांदा आलो. विठ्ठल तुम्ही याला कीर्तनाला आली गेली कुठं, सारे खरेदी करायला. विठ्ठल ते ताईचं मी घराचं हे पाहिलं, मला हे सगळे गोडाऊन दिसले. राधिका असं करतेस का? पंढरपूरला सप्ताह आहे मे महिन्यामध्ये, आणि सप्त्यामध्ये बरेचशा महिला येणार आहेत मठातून परिसरातून. मग त्यांना एकसारख्या साड्या बोलचं ऐक्या व कोयता इथंच जाणार आहे. ताईची पण भेट होईल आणि दोन्ही कामं होतील. असं आपल्याला वेळ भेटतच नाही. काय डिसेंबर पासून जी कीर्तनं चालू होतात ती मे महिन्यापर्यंत, आणि जून मध्ये पोरांच्या शाळा चालू होतात. 15 वर्षात कुठंच फिरायला मिळालं नाही. विठ्ठल असो. आणि मग मला काय सांगायचं, ऐका, आपण अनेच्छा प्रारब्धात नाही, आपण परेच्छा, आपण स्वइच्छा प्रारब्धात नाही. मला सांगा, मला वाटतं आपल्याला सुख मिळावं, प्रत्येकाला मिळतंय का? नाही. याचा अर्थ आपलं परेच्छा प्रारब्ध आहे. खेळू द्या पोरीनं, वा वा छान आहे. कोणत्या ते आपल्याच ना. एक लक्षात, एक सांगू तुम्हाला, माझ्या बहिणी म्हणून सांगतो, ज्या आई